श्रेयस तळपदे जसे आमच्याबरोबर आमच्या पाठी उभे होते, आमच्यासोबत उभे होते, तुमच्या बाजूच्या सीटवर ते कदाचित तुम्हाला दिसू शकते. अरे श्रेयस तळपदे आले, आले तळपदे आले, श्रेयसजी आले. महिषासुरमर्दिनी श्रेयसजी आले. मराठी कलाकारांच्या रस्त्यातले खडे तर उचलतात, परंतु ते वितरक म्हणून इथून पुढे मराठी चित्रपट वितरण करणाऱ्या त्याही लोकांच्या रस्त्यातले काठे उचलतील. माझं कौतुक करतायत की माझी बँड मारत. असे खडे कोणाला लागू नये म्हणून ते स्वतः वेचत असायचे की चल आणि हे केलेलं आहे. म्हणजे हे काही मराठी कलाकारांच्या रस्त्यातले खडे उचलले. प्रार्थना बेहरे आजवर फक्त ग्लॅमरसच दिसू शकते आणि तसेच रोल करते आणि लव्ह स्टोरीजच तिच्या पदरी पडतात नेहमी. साधी गोष्ट आहे ग, तुम्हाला संधी मिळणं फार महत्वाचं असतं. ऑनेस्टली मी आता तू ज्या निवेदनाचं कौतुक करते हे पण कोणीतरी पहिल्यांदा मला संधी दिलीच असेल ना. मी कविता करताना कवी म्हणून जितेंद्र शकुंतला जोशी असंच नाव लावतो. आई ही अशी व्यक्ती आहे की इतर कुणाही पेक्षा 9 महिने जास्त राहिलोय तिच्याबरोबर. आई म्हणून होणारा जो त्रास असतो का, आई म्हणून वागणाऱ्या ज्या गोष्टी असतात, एक स्त्री जे करते ते खऱ्या आयुष्यात मी केलेलं नाहीये का, खऱ्या आयुष्यात अजून मी आई नसल्यामुळे खूप अवघड होत. आम्हाला श्रेयसजींनी सांगितलंय, जर का तुमच्या इंटरव्ह्यूज मधनं एक जरी गोष्ट बाहेर पडली तुमचा शेवटचा चेक देणार नाही. मंडळी नमस्कार, मी प्रेरणा. खरं तर मराठीमधल्या कॉन्टेंटबद्दल आपण कायमच बोलत असतो, पण आत्ताचा जो काय कॉन्टेंट आहे खरंच जिव्हाळ्याचा विषय, वेगवेगळ्या गोष्टी आहेत, एक वेगळा विषय आणि तुमचे आवडते कलाकार एकत्र मर्दिनी या चित्रपटाच्या निमित्तानं खूप खूप स्वागत आहे सगळ्यांचंच. आणि टीजर बघून माझी उत्सुकता उत्कंठा जी आहे ती प्रचंड वाढली आहे. सगळ्यात आधी मला एक महत्त्वाचा प्रश्न, जेव्हा मी टीजर बघितला त्याच्यामध्ये सगळ्यांची आईची नावं जी काय आहेत ते बघून मला खूप छान वाटलं. तुम्ही ते बघितलं किंवा तुम्हाला त्याबद्दल कळालं, तुम्हाला काय वाटत होतं? प्रार्थना किंवा अभिजित? ही कल्पना ऑफकोर्स श्रेयस सरांच्या डोक्यात होती आणि त्यांनी जेव्हा सांगितलं की असं आम्ही प्लॅन करतोय तर तुला काय वाटतंय, तू तुझ्या आईला विचार, मी परमिशन घे आधी तिची, तिला चालणार आहे ना, आणि मग आपण ठरवू. मी सांगितलं हो मी विचारते. आणि मी सांगितलं सर खरं तर काय विचारायची गरज नाही, ऑफकोर्स तुम्ही करा. तर म्हणे नाही पण तू परमिशन घे तिची. मी आईला सांगितलं. सो तिला ते तेव्हा काही कळलं नाही, ती म्हणाली हो हो. आणि जेव्हा तिने ते पाहिल्यावर तिला लिटरली तिच्या डोळ्यात पाणी आलं, कारण तिला असं वाटत होतं की असं अशी कधी वेळ येईल की जेव्हा मी माझे बाबा काही महिन्यांपूर्वी वारल्यानंतर तिला असं, ती नेहमी आम्हाला तेव्हा म्हणायची की आता मीच आहे तुझा बाबा, मीच आहे तुझा बाबा. आणि आज जेव्हा तिचं नाव पण बाबा म्हणून म्हणजे तिचं नाव आलं तेव्हा तिला असं वाटलं आता ती जबाबदारी खरंच मी घेतली आणि ती तशा पद्धतीने. सो तिला ते राहवलंच नाही, ती शी वॉज क्राईंग. सो तिच्यासाठी खरं तर खूप, आणि माझ्यासाठी पण खूप महत्त्वाची गोष्ट आहे, कारण मला असं वाटतं की इतके वर्ष प्रार्थना अविनाश बेहरे म्हणून नेहमी बाबांचं नाव आलं, पण माझ्या आईचं पण तेवढंच क्रेडिट आहे ना खरं तर. तिने पण मला जन्म दिला ना, सो तिचं पण कुठेतरी नाव आलं पाहिजे. आणि ही कल्पना किती छान आहे. आणि आय थिंक माझ्यासाठी पण ही फिल्म खूप महत्त्वाची आहे. आणि अशा वेळेला अशा फिल्ममध्ये माझ्या आईचं नाव लागणं मला आणि तिला दोघांना भरून आलं. मर्दिनी हा चित्रपट नावावरूनच आपल्याला लक्षात येतं. महिषासूर मर्दिनी म्हणजे देवी आई जिला आपण म्हणतो, आईच म्हणतो, आपल्या सगळ्या जगताची आई जिला म्हणता येईल. तर त्यामुळे आईबद्दलचा चित्रपट असताना आपल्या आईचं नाव जे खरं तर आपल्या आयुष्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असतं आपल्यासाठी, तिने केलेलं कार्य, आपल्याला लहानाचं मोठं करताना केलेले कष्ट, केलेले सॅक्रिफायसेस, तर मला ही कल्पना फारच आवडली. अत्यंत विचारपूर्वक केलेली एक अत्यंत साधी कृती किती मोठा बदल घडून आणू शकते याची ही एक छोटी सुरुवात आहे. म्हणजे आम्ही असं म्हणणार नाही की आम्ही हे पहिल्यांदाच करतोय, पण मला श्रेयस सरांचे खरंच मनापासून आभार मानायचे, कारण आमच्या कुणाच्याही डोक्यामध्ये हे आलं नव्हतं, पण त्यांनी ते या चित्रपटाच्या निमित्तानं आमच्या सगळ्यांची परवानगी घेऊन ते केलं. आणि ते आत्ता सगळीकडे इतकं त्याचं कौतुक होतंय. आणि खरं तर कौतुक होण्यापेक्षा मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्याच आया या आयुष्यभर झटत असतात आणि इट्स अ थँकलेस जॉब. आईला सगळं केल्यानंतरही आपण कधी खूप छान झालं होतं आजचं जेवण असं सुद्धा म्हणत नाही अनेकदा, आणि तेवढंच तिला पुरतं खरं तर, बाकी तिला कसलीच अपेक्षा नसते. त्यामुळे मर्दिनी या चित्रपटाच्या निमित्तानं हा एक वेगळा विचार येऊ पाहतोय, याचा आनंदच आहे खूप. मला सुद्धा ही म्हणजे श्रेयस सरांची ही कल्पना, म्हणजे ह्या आधी असं कधी झालं नव्हतं.
जनरली आपण कुठलाही चित्रपट म्हटल्यानंतर त्यामध्ये कलाकार कोण आहे तर राजेश अनंत भोसले. पण जेव्हा मला सांगण्यात आलं की यावेळी आपण वेगळं करतोय आईचं नाव, तर मला आधी काही कळलंच नाही की असं का. तर नाही नाही आपण आपली फिल्मच तशी आहे, त्यामुळे तुझ्या आईचं नाव काय मला सांगितलं. मी म्हटलं जयश्री. मग आपण आता ह्या वेळेला राजेश जयश्री भोसले हे जेव्हा मला कळलं तेव्हा खरंच माझ्या अंगावर काटा आला. म्हटलं मला खूप त्यासाठी खरं श्रेयस सरांचे आभार, आणि त्यांनी खरंच एक चांगली कल्पना ह्या इंडस्ट्रीमध्ये आणली असं मला वाटतं. आणि त्याच्यावरच ही फिल्म आहे मर्दिनी आईवर. तर ह्या कल्पनेसाठी मला खरंच थँक्स श्रेयस सर. मी कविता करताना कवी म्हणून जितेंद्र शकुंतला जोशी असंच नाव लावतो. आणि मला असं वाटतं की आपल्याबरोबर अनेक लोक येतात जातात, मित्र येतात, प्रेयसी येते जाते, अनेक लोक आयुष्यभरात येतात आणि निघून जातात. आई ही अशी व्यक्ती आहे की इतर कुणाहीपेक्षा 9 महिने जास्त राहिलो आहे तिच्याबरोबर. यु नो, माझी जडणघडण जिथे झाली, जे बी रुजलं आणि जिथून अंकुर वाढला, सगळ्यात आधी मला श्वास, अन्नाचा घास तिच्या नाळेतून मिळाला आहे. सगळ्यात आधी म्हणजे एकाच शरीरात 2 हृदय धडधडतात हे फक्त स्त्रीच्या बाबतीत घडू शकतं, त्या गर्भात घडू शकतं. तर तेव्हापासून मी पहिल्यांदा ज्या डोहात शांततेत रममाण झालो होतो तो आईच्या गर्भातला डोह होता. तर तिथूनच कुणास ठाऊक मला तर असं वाटतं जे सृजन आहे, फक्त माझंच नाही, जगातलं जे काही सृजन आहे, जे काही जिथे जिथे कला उत्पन्न होते, जन्म घेते, जे काही जन्माला येतं ते सगळंच्या सगळं स्त्रैण असतं आणि स्त्रीच्याच गर्भातून येतं. जमिनीला सुद्धा आपण माता म्हणतो, आई म्हणतो. ते कशासाठी म्हणतो? कारण तिथूनच जन्माला येतं. अंकुरण फक्त स्त्रीकडेच असतं. त्यामुळे तुम्ही नाव लावणं ही फॅन्टॅस्टिक गोष्ट आहे. आणि ह्या निमित्ताने तुम्ही बघा ना किती किती आनंद. इवन श्रेयसनी जेव्हा आईला त्याच्यात दाखवला टीजर, तेव्हा त्या बघून त्या आनंद आल्या. माझी आई तर म्हणजे हो ऑफकोर्स मी माझ्या आईला तसे कमी आनंदाचे क्षण देतो, पण या निमित्ताने श्रेयसनं आणखी एक आनंदाचा क्षण दिला तर सेलिब्रेट केलंच पाहिजे. खरंच. आणि ते मला वाटतं मर्दिनीच्या निमित्तानं झालं. आणि लोक काय? जेव्हा हे मर्दिनीच्या निमित्तानं झालं आणि लोक जेव्हा टीजर बघतायत ते वेगळे पण बघून छान वाटतं. एक वेगळी होय, ऊर्जा आहे पण त्याच्यामध्ये. मर्दिनी हा चित्रपटच त्या स्त्रीत्वाला, त्या मातृत्वाला, त्या धैर्याला, त्या साहसाला नमन करणारा चित्रपट आहे. यु नो, खरंय. प्रार्थनाकडे वळेल. केंद्रबिंदू आहेस तू या चित्रपटाचा, कारण खूप जबाबदारी आहे प्रार्थना. आणि मला असं वाटतं गेल्या काही वर्षात तू तुझ्या करिअरचं जे काही पान बदललं, मगाशी मी म्हटलं तुला की ज्या पद्धतीच्या भूमिका तू गेल्या काही वर्षात करते ते वेगळेपणे आणि एक कलाकार अभिनेत्री म्हणून एक्सप्लोअर करते, ते याही चित्रपटात झालं असेल. या चित्रपटाचा केंद्रबिंदू बनणं तुझ्यासाठी कशा पद्धतीचं होतं? खूप खूप मोठी आणि जबाबदारीची गोष्ट होती. आणि मला असं वाटतं की मी ह्याचं क्रेडिट अगेन माझ्या डिरेक्टरला आणि श्रेयस सरांना, आमच्या प्रोड्युसरला देईन. कारण मी अशी दिसू शकते का, मी असं काम करू शकते, हा कधी माझ्या डोक्यातही विचार नव्हता की मी ॲक्टर म्हणून काय. ऑफकोर्स ॲक्टर म्हणून वेगवेगळी कामं करायला आवडतच असतात, पण असं मी स्वतःला कधी बघितलं नव्हतं. पण त्यांना माझ्यावर तो विश्वास होता की मी अशी दिसू शकते, मी अशी वागू शकते आणि हे कॅरेक्टर मी करू शकते. आय थिंक त्यामुळे मी जे काय केलं आहे ते त्यांनी मला जे सांगितलं आहे ते केलं आहे आणि त्यांचा तो विश्वास होता आणि त्यामुळे मी ते करू शकले. तो मला असं वाटतं थँक्यू सो मच की मला ही संधी मिळाली आणि म्हणून मी ते परफॉर्म केलं. नाहीतर प्रार्थना बेहरे आजवर फक्त ग्लॅमरसच दिसू शकते आणि तसेच रोल करते आणि लव्ह स्टोरीजच तिच्या पदरी पडतात नेहमी, असंच आहे आणि तसंच व्हायचं इतके वर्ष. पण आता काहीतरी वेगळं घडलं. सो मला असं वाटतं की त्यांनी तसं मला बघितलं म्हणून मी तशी दिसू शकली. सो ऑल क्रेडिट गोज टू. आणि पुन्हा ऑनस्क्रीन ज्यांच्यासोबत केमिस्ट्री शेअर केलीस ते आता निर्माते म्हणून लाभणं, मला वाटतं तर ती एक वेगळी गोष्ट आहे. ते काय एक वेगळी जागा आहे, खुर्ची वेगळी आहे. तर ती कशा पद्धतीनं होतं राहतंय आता दीप्ती आणि श्रेयस तळपदे यांच्यासोबत? नाही, आणि माझं कसं होतं, शेवटले 1.5-2 वर्ष जेव्हा मी माझी तुझी करत होतो तेव्हा श्रेयस सर म्हणा का दीप्ती मॅम म्हणा, ते सेटवर यायचे तेव्हा आमचं रोज भेटणं बोलणं व्हायचं. सो मला माणूस म्हणून ते माहिती होते, ते आणि दीप्ती मॅम. सो मला तेवढा विश्वास होता की
जर ते माणूस म्हणून इतके उत्तम आहे तर ते प्रोड्युसर म्हणून सगळ्या गोष्टी किती छान पद्धतीने सांभाळतील. आणि खरंच तेच झालं. म्हणजे जिथे चिडायचं होतं, जिथे रागवायचं होतं तिथे ते चिडले पण, आणि जिथे प्रेम करायचं होतं तिथे लाड पण केले. चिडले म्हणजे अगदी चिडले नाही, पण म्हणजे जिथे त्यांना असं वाटत होतं की अरे नाही, हा परफॉर्मन्स तुझा चुकीचा आहे, तुला असं नाही, असं करायचं आहे, तिथे येऊन त्यांनी मला सांगितलं पण. आणि तेवढंच दीप्ती मॅम होत्या सेटवर ज्या खूप लाड पण करायच्या. सो अशा मला असं वाटतं की हे कुठेतरी मी 1.5 वर्षापासून त्यांच्याबरोबर काम केलं होतं, त्यामुळे मला माहिती होतं की काय होणार आहे मला किती मजा येणार आहे सेटवर. आणि खरंच आम्ही एक फॅमिली बनूनच तिथे होतो सगळे, आणि तसाच वागायचा आणि तसंच राहायचा प्रयत्न केला की माझी फिल्म आहे. इवन मला कोणी बाहेर पण विचारतं तर मी असं कधीच म्हणत नाही की मी एक फिल्म केली आहे, श्रेयसरांनी प्रोड्यूस केली. अरे वो तो अपना है ना, म्हणजे तिथं आमची फिल्म आहे ना, आम्ही होत सगळे एकत्र होऊन केली. सो ही माझी फिल्म आहे. सो आणि ती हक्काने मी सांगूच शकते आता. म्हणजे तुझ्याकडे म्हणजे अनेकदा मुलाखती करताना आम्हाला थोडंसं दडपण असतं ज्या पद्धतीचं सूत्रसंचालन अभिजित करतं, त्याच्यासाठी तू लोकप्रिय आहेस. म्हणजे अगदी एखादा राजकीय कार्यक्रम असेल किंवा एखादा एंटरटेनमेंटचा कार्यक्रम असेल, उत्तम पद्धतीने करतोस. पण ते करत असताना तुझ्यातनं काहीतरी एक अभिनेता म्हणून टिपणं, मी बघते तू खूप एफर्ट्स घेतले लुक वाईज, पण मला वाटतं पहिल्यांदा तू बऱ्याच गोष्टी चेंज केलेल्या आहेस या भूमिकेसाठी. हे कशा पद्धतीनं राहिलं तुझ्यासाठी? एक साधी गोष्ट आहे ग, तुम्हाला संधी मिळणं फार महत्वाचं असतं. ऑनेस्टली मी आता तू ज्या निवेदनाचं कौतुक करते, हे पण कोणीतरी पहिल्यांदा मला संधी दिलीच असेल ना. आणि त्यानंतर दुसऱ्यांना जेव्हा तुमचं टॅलेंट दिसतं किंवा अरे नाही हा कदाचित इथपर्यंत करू शकतोय, आपण त्याला थोडं पुश केलं तर अजून काही होऊ शकेल, तर ते फार महत्वाचं असतं. आणि मला असं वाटतं की आमच्या या अभिनयाच्या किंवा चित्रपटसृष्टीमध्ये किंवा या क्षेत्रामध्ये हा विश्वास कोणीतरी टाकणं फार महत्वाचं असतं. त्यामुळे तू विचार कर, माझ्यासाठी हे इतकं महत्वाचं आहे की अजय मयेकरांसारखे एक दिग्दर्शक ज्यांनी 25च्या वर सुपरहिट मालिका केल्या आहेत, फार मोठ्या मोठ्या कलाकारांबरोबर काम केलंय, त्यांना सांभाळलंय, त्यांच्याकडून कामं करून घेतली आहेत. श्रेयस सरांसारखे, जितेंद्र जोशींसारखे अभिनेते, ज्यांना बघत बघत मी कदाचित माझ्या करिअरची सुरुवात झाली असेल और पहिल्यांदा मी पहिलं पाऊल टाकलं असेल, त्यांना कुठेतरी वाटणं की नाही याला या भूमिकेसाठी आपण विचार करूया, हे फार महत्वाचं असतं. मग त्याच्यात तुमच्या हातामध्ये एवढंच असतं की त्यांच्या त्या विश्वासाला तुम्ही सार्थ ठरवणं. सो त्यामुळे या चित्रपटाच्या नाही, गेली काही वर्ष माझा हाच प्रयत्न आहे की आपण फक्त एकाच साच्यातल्या भूमिकांमध्ये न दिसता एक पुशिंग युअरसेल्फ, मला जितकं जमतंय तेवढं मी माझ्या बाजूनं करण्याचा प्रयत्न करतोय. पण या मर्दिनीच्या निमित्तानं ती संधी मिळणं फार महत्वाचं होतं, जी मला श्रेयस सरांनी, अजय सरांनी दिली, आणि मी खरंच त्याच्यासाठी फार आभारी आहे. आणि तू म्हणतेस ते फक्त आता लुकमधले बदल कदाचित तुमच्यापर्यंत पोहोचले असतील टीझर किंवा गाण्यामधून. ऍक्च्युअल चित्रपटामध्ये मला जे करायला मिळालंय या भूमिकेमधून ते फार इंटरेस्टिंग आहे. आणि ते मोठ्या पडद्यावर बघताना मला आता दडपण येते की प्रेक्षक ते कसं स्वीकारतील, त्यांना कसं वाटेल, कारण फार इंटरेस्टिंग झाली आहे फिल्म. सो त्यामुळे ती संधी मिळणं महत्वाचं असतं असं मला वाटतं. आणि आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड की यापुढे अशाच प्रकारची कामं प्रेक्षकांसमोर आणता येतील. पण हे पेअरिंग बघितल्यानंतर, अर्थात ते पेअरिंग चित्रपटात नाहीये, पण हे दोघं प्रमोशनला आहेत. अगदी जुन्या 12-13 वर्षांपूर्वीच्या आठवणी, जेव्हा सुरुवात केली होती जय महाराष्ट्र दाभा बटेंडापासून, सुरुवातच एकत्र होती आमची. हे कसं वाटतं की मला वाटतं आणखीन तुम्ही काही केले आता प्रोजेक्ट? सखी ग साजणीच्या निमित्तानं आम्ही पुन्हा एकदा एकत्र होतो. जय महाराष्ट्र भटिंडा नंतर आमचा बऱ्यापैकी गॅप एक झाली होती, आम्ही एकत्र काही काम करू शकलो नव्हतो, पण आम्ही ऑन अँड ऑफ संपर्कात होतो. आणि अगेन थँक्स टू अभिषेक जावकर, आमचे सखी ग साजणीचे निर्माते आणि प्रार्थनाचे यजमान, की ज्यांच्यामुळे ही कसं वाटलं यजमान ऐकताना. सो त्यांच्यामुळे सखी ग साजणीच्या निमित्तानं आम्हाला पुन्हा एकदा एकत्र काम करता आलं. अगेन सखी ग साजणी पण प्रार्थना आत्ता बोलता बोलता म्हणाली तसं, आम्ही एक कुठली तरी फिल्म केली असं नव्हतं, ती आमची फिल्म होती. आम्ही सगळ्यांनी एकत्र मिळून त्यात जे काही प्रयत्न करायचे, अर्थात एक कॅप्टन ऑफ द शिप तुम्हाला लागतोच, जे अभिषेक जावकरांनी फार उत्तमरित्या सांभाळलं होतं. आणि नंतर मर्दिनीच्या निमित्तानं मला फार आनंद वाटला की इतक्या पॉवरफुल भूमिकेमध्ये प्रार्थना असताना आपण अपोजिट साईडला उभे आहोत, तिची ती बॅटिंग बघणं आणि तिला सहकलाकार म्हणून जितकं आपल्याला साथ देता येईल. आणि आय एम व्हेरी हॅपी फॉर हर, ज्या प्रकारच्या तिच्या भूमिका येत आहेत. आय विश मी स्त्री असतो तर मला मर्दिनीच्या पोस्टरवर स्वतःचा फोटो बघायला खूप आवडला असतं. नेमकं स्त्री नाहीये म्हणून ते काढलंय जरा घोडं, पण नाहीतर मर्दिनीसारखा रोल कुणाला करायला नाही आवडणार. त्यामुळे आय एम व्हेरी हॅपी फॉर हर. आणि तिने ते तितक्याच ताकदीनं ती भूमिका पार पाडली आहे.
मला फार आत्ता सांगता नाही येते, पण तुम्ही चित्रपटगृहात नक्की बघा. अशी प्रार्थना तुम्ही पाहिली नसेल. एक मित्र म्हणून तू आपुलकीने त्या गोष्टीबद्दल आपुलकी, बोलतोस. अभिमानाने, आपुलकीने, प्रेमाने. आणि मला फार आनंद वाटतो, कारण अगदी सुरुवातीपासून तिच्या करिअरचा ग्राफ आपण सगळेच जण बघतो. अगं अगं सुनबाई पासून ते सखे ग साजणी मधली एक वेगळीच भूमिका, ते मर्दिनी मधली अत्यंत पॉवरफुल भूमिका, आणि इट वॉज व्हेरी चॅलेंजिंग. या निमित्तानं तर म्हणजे आम्ही हे सीन्स जेव्हा एकत्र करत होतो, तर याची देही ते सगळं आपल्याला बघता येतं ना, की एक अभिनेत्री म्हणून सुद्धा तिच्यातले बदल नोटीस होतात, किंवा मित्र म्हणून आम्ही एकमेकांना तसे सल्ले देऊ शकतो की अरे याच्याऐवजी आपण असं करूया. नाही, आणि मला नेहमी असं वाटतं की इट्स वाईस वर्सा. असं नाही आहे की फक्त मी चांगलं केलं, तर मला असं वाटतं की तसं त्याच्याकडनं पण ते आलं म्हणून मी ते परफॉर्म करू शकते. सो जर मी कुठेतरी लोकांना आवडली आहे, तर माझ्याबरोबर त्यांनी सगळ्यांनी म्हणजे, आणि समोर कोण होते, जितू सरांसमोर जेव्हा मला सीन करायचा होता आणि मला त्यांच्यासमोर एका श्वासात एक 10 वाक्य होती अशी, जी फास्ट बोलायची होती. मी केवढं रिहर्सल्स केले होते त्याचे, मी किती प्रॅक्टिस केली होती, वाक्य पाठ केले होते. कारण कोण असणार आहे माझ्यासमोर. सो जेव्हा तुम्हाला पण समोरून तसं मिळतं, तेव्हा तुम्ही परफॉर्म करू शकता. तर मला असं वाटतं की जर अभिजित, थँक्यू की तू मला क्रेडिट घेतो की मी चांगलं काम केलंय, पण इट इज म्हणजे आता तुझं काम बघितल्यावर लोकांना कळणारच आहे की तू काय केलंस. सो आणि ते मला जास्त नाही सांगता येणार आहे. फक्त एवढंच मी म्हणेन की आम्ही सगळ्यांनी खूप मेहनत केली आणि मला त्यांनी तिथून तेवढा सपोर्ट मिळाला सगळ्याच ॲक्टर्सकडून, त्यामुळे ते आलं. म्हणजे अभिजितचं काम म्हणा, कारण मी अगेन म्हणते की त्याचं काम काय, मला कोणाच्याच कामाबद्दल जास्त सांगता येणार नाही, मला माझ्या कामाबद्दल पण जास्त सांगता येणार नाही, कारण ते मला असं वाटतं तुम्ही बघितल्यावरच तुम्हाला कळणार आहे की काय मजा आहे ती सगळी. जितू सर, म्हणजे एकदम खोलवर रुजलेलं एखादी भूमिका असेल किंवा मग एखादं हलकी फुलकी भूमिका देखील तुम्ही उत्तमपणे ज्या पद्धतीनं प्रेझेंट करता, या चित्रपटातनं पुन्हा एक नकारात्मक शेड आम्हाला जाणवते, तर त्याबद्दल काय सांगतो. आधी मी हे जे दोघं जण बोलले त्याची ओढत एक गोष्ट सांगतो की सर सचिन तेंडुलकर, भारतरत्न सचिन तेंडुलकर, त्यांच्या 100 सेंचुरीज आहेत. त्या सेंचुरीजमध्ये कितीतरी 6 आणि 4 त्यांनी वैयक्तिकरित्या मारलेलं आहे, पण दरवेळेला अनेक ज्या धावा त्यांनी घेतल्या तेव्हा पलीकडून धावणारा कोणीतरी VVS लक्ष्मण होता, कोणीतरी हरभजन सिंग होता, कोणीतरी गौतम गंभीर होता, सहवाग होता, म्हणून त्या 100 सेंचुरीज होऊ शकल्या. जर का तो धावचित झाला असा समोरचा किंवा त्यांच्यामुळे हे आणि असे प्रसंग झालेले आहेत, तर जसं आपण म्हणतो ना की सोबत खूप महत्त्वाची असते. सहकलाकार, एव्हरी ॲक्शन हॅज इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, न्यूटन्स 3rd लॉ, ते अभिनयामध्ये सुद्धा तेवढंच लागू पडतं. जर का मी माझा अनुभव घेऊन जर मी येतोय, अनेक अनुभवी माणसं अशी असतात की ते फक्त अनुभव आपला घेऊन येतात, पण हेतू कुठेतरी बाजूला सुटतो. कॅरेक्टरचा इगो न घेऊन येतात, ते स्वतःचा इगो घेऊन येतात आणि मग त्याची माती होते. पण कुणी कितीही अनुभवी असला तरी आपली जी, ज्याला सचोटी म्हणतो, ज्याला त्या कामाविषयीचं प्रेम म्हणतो, ज्याला हल्ली लोक मराठीत अर्नेस्टी असं म्हणतात, ती अर्नेस्टी जर नसेल तर कितीही तयारी केली असली तरी सुद्धा ते येत नाही जे तिथे आलं. तर त्यासाठी अनुभव नव्हे, सचोटी लागते. आणि ती जर असेल तर काय होतं, तर ते आपण त्या सीनमध्ये, आणि आता गंमत, माझ्या बाजूला हा जो माणूस बसलेला आहे, आता खरं तर मला सिनियर आहे राजेश. मी जेव्हा मुंबईत आलो तेव्हा राजेश ऑलरेडी एकांकिका आणि अनेक गोष्टी करतो. आज राजेशसारखा माणूस, कलाकारसुद्धा या चित्रपटात असणं, असा अनुभवी, असा इतकं प्रामाणिकपणा असलेला, तर श्रेयसनं ज्यांना ज्यांना निवडलं, श्रेयस आणि दीप्तीनं आणि अजय मयेकर यांनी, ती सगळी माणसं तिथे प्रामाणिकपणे उपस्थित होती, आपापल्या वकुवाला घेऊन, आपापल्या टॅलेंटला घेऊन. आता माझ्या भूमिकेविषयी आता तो कसा आहे, हलका फुलका आहे का तो गंभीर आहे, तो तिरसट आहे? तिरसट वाटतोय तो काही लोकांना ना. तुला वाटलं तिरसट? त्याच्यात वाटलंय टीजर मध्ये जे काय बघतोय त्याच्यावरून वाटतंय. आता काय चित्रपटात बघायला मिळेल आम्हाला काय. हो, पण तिरसट वाटतंय, थोडंसं काहीतरी ग्रे शेड असावी असं काहीतरी जाणवतंय त्याच्यामध्ये. आहे
नाही का काहीतरी ट्विस्ट असं वाटतंय तर आहे. ट्विस्ट तुम्ही आता काय फिल्म मध्ये काय नाही, आम्हाला श्रेयसजींनी सांगितलंय, जर का तुमच्या इंटरव्ह्यूज मधनं एक जरी गोष्ट बाहेर पडली, तुमचा शेवटचा चेक देणार नाही. सांगितलं की नाही? तुला पण मला सांगितलं. आता तरी फोन केला होता की मी जे सांगेन तेवढंच बोलायचं. हा आणि पण तेवढं तरी बोल. नाही पण नाही. पण त्याबद्दल आधी पहिले थँक्यू, तू आठवण करून दिल्याबद्दल की आधीपासून राजेश काय करत होता किंवा तर ही मैत्री माझी जित्याबरोबर आहेच, पण श्रेयसने पण श्रेयसबरोबर ही माझी तिसरी फिल्म आहे. म्हणजे मी पोस्टर बॉईज पण केलं होतं आणि हिंदीमध्ये पण केलं होतं, पण तो आठवणीने तो जेव्हा प्रोजेक्ट करतो तेव्हा खरंच माझ्यासाठी काही रोल असेल तर तुम्हाला नक्की सांगतो की तू ह्या रोलमध्ये आहेस म्हणून. आणि भूमिकेबद्दल सांगायचं तर ह्यामध्ये मी ही गोष्ट आहे आई आणि मुलीची गोष्ट आहे आणि तिचा जो संघर्ष आहे, ती ज्या ज्या संकटाला सामोरे जाते तेव्हा तो चंदू नावाचं मी जे कॅरेक्टर करतोय तो तिला कशी मदत करतो, त्यामध्ये खरंच तो मनापासून तिची मदत करतो का त्याचा पण काही स्वार्थ आहे हे आता तुम्हाला चित्रपटामध्ये नाही हे ही फिल्म बघतानाच कळेल चंदू हा काय माणूस आहे हे तुम्हाला फिल्म बघितल्यानंतरच कळेल 3 जुलैला. पण या चित्रपटाच्या निमित्तानं पुन्हा एकदा श्रेयस तळपदे आणि दीप्ती यांच्यासोबत काम करणं नाही खूप मजा आली. म्हणजे मी कारण माझी ही फॅमिलीच आहे, म्हणजे तिकडे श्रेयस सरांचा फोन आला की येस मी आहे अवेलेबल असं करूनच मी तिकडे जातो आणि तिकडे खूप छान ट्रीटमेंट होती. म्हणजे सेटवर गेल्यापासून दीप्ती मॅडम पण आल्यानंतर खाल्लंस का आधी खाऊन घे, या सगळ्या म्हणजे खरंच आई, जसं आई ही फिल्म आईची आहे तशी ती आई म्हणूनच सेटवर सगळ्यांची वागायची, खूप सगळ्यांची काळजी घ्यायची. त्यामुळे ही फिल्म करताना खूप पॉझिटिव्ह एनर्जी ह्या सेटवर होती. म्हणजे प्रत्येकजण, म्हणजे जितू असू दे किंवा अभिजित असू दे, प्रार्थना असू दे, असं कधी जाणवलं नाही की मी आता त्या लेवलला आहे. सगळेजण छानपैकी, नाही अजिबात नाही, खूप मैत्री होती. एकमेकांचे सीन करताना सुद्धा आपण रिहर्सल करूया, 3-4 रिहर्सल करू, मग आपण टेक करू, त्यामुळे सीन पण त्यामुळे खूप छान झाले. आणि मगाशी श्रेयसच्या म्हणजे श्रेयस चिडतो किंवा प्रेमाने पण वागतो हे जे झालं ना, काय ना, त्याची सगळ्यात सुंदर गोष्ट काय श्रेयसची, तो ज्या मध्यमवर्गीय घरातनं येऊन तो ज्या स्थानाला पोचला, अजूनही तो मध्यम वर्ग, ती जाणीव तो विसरलेला नाही. त्यामुळे नेहमी ना त्या मध्यम वर्ग काय करतो की आपण आपल्या गोष्टी वेळेत करूया, थोडं जरा शिस्तीत राहूया. शिस्तीत राहिलो तर गोष्टी, एनर्जी असेल माणसांची, पैसा असेल, इतर गोष्टी असतील, त्या सत्कारणी लागतील. जेव्हा उत्सव साजरा करायचा तेव्हा मध्यम वर्ग जमा केलेले पैसे दिवाळीमध्ये तो मुलांच्या कपड्या लत्त्यावर खर्च करतो. पण जेव्हा रोजच्या जगण्यातला भाग असतो तेव्हा सुद्धा तो शिस्तीत असतो. तर तो जो गुण आहे ना श्रेयसचा, आणि मग जर कोणी शिस्तीत नसेल, मग जर कोणी वेळेत आला नाही, मग ते केलं पाहिजे. आणि ते इतकं आपल्याला सहज शक्य असतात गोष्टी की आपण गोष्टी पाळाव्यात, गोष्टी कराव्यात, पण कधी कधी ते नाही होत. पण मग घरचा आपला ज्येष्ठ आपल्याला ओरडतोच की तो त्याचा अधिकार असतो, कारण तो मग इतर वेळेला तुमच्याकडे तो संगोपन पण करत असतो. असं प्रेमाची वागणूक असते. पण जितू सर, मला ही विचारायचं, हो माझ्या आता डोक्यात आला तो प्रश्न पटकन. तर अनेक कलाकार जेव्हा एखादा चित्रपट आणतायत, निर्मितीच करताय किंवा दिग्दर्शन करताय, पहिलं कॉल जातो जितेंद्र जोशीला, आणि तेव्हा काय वाटतं की अरे जितू हवाय तू आम्हाला या चित्रपटामध्ये. म्हणजे मागच्याही काही सिनेमांच्या बाबतीत ते आम्ही बघितलं, तर त्यावेळेस काय आनंद वाटतो. मी ही विश्वासार्हता कमवू शकलो, नट म्हणून, मित्र म्हणून. मला बोलवलं जातं, माझ्याविषयी कोणीतरी विचार करतं. माझ्याही आधी, मी भूमिकेचा विचार करण्याआधी कुणाला तरी वाटलं पाहिजे ना. मी केवळ मित्र आहे म्हणून श्रेयसने मला चित्रपटात नाही घेतलंय. हां, मित्र म्हणून तो इतर गोष्टी अर्ध्या रात्री करेल आमच्यासाठी येऊन, पण
हेमंत डोमे असेल, श्रेयस असेल, किंवा निखिल महाजन असेल, किंवा आता रितेश देशमुख असतील, किंवा प्रियदर्शन जाधव असेल, वेगवेगळे विविध कोरगावकर, मला आनंद वाटतो. पण यासाठी ते काय ना, प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं की आपण वेगवेगळ्या भूमिकांमध्ये असावं, पण त्यासाठी काही वेळ द्यावा लागतो है ना. तो एकदा तो वेळ दिला ते आनंददायी आहे. कशाला त्याचं परत हे सालपटं काढत बसत. आनंददायी, मस्त आहे, मजा आहे. आणि ही विश्वासार्हता जोपर्यंत मी नित्यनेमानं सचोटीनं काम करत राहीन तोपर्यंत मी अधिकाधिक मिळवत राहीन आणि सुरेखा सिकरींच्या वयाचं होईपर्यंत काम करत राहीन. वा, आम्हालाही आवडेल आणि विविध भूमिकांमध्ये तुला कायमच बघायला मिळत होता. धन्यवाद. प्रार्थना, तुझ्याकडे पुन्हा मर्दिनीच्या निमित्तानं जी काही भूमिका तू साकारतेस, अर्थात ती वेगळी शेड्स आहे, एक ज्या पद्धतीची ऊर्जा मला वाटतं त्या भूमिकेसाठी लागते, त्यासाठी काय भाव, तुझ्या मनात काय होतं की कशा पद्धतीनं आपण हे पोर्ट्रे करू? मुळात ते जे कॅरेक्टर आहे ते मला असं वाटतं की मी खूप वेगळी आहे. प्रार्थना म्हणून माझ्यात मे बी मी तेवढी नाही आहे. म्हणजे काय म्हणू आपण त्याला, एकतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आई म्हणून होणारा जो त्रास असतो, का आई म्हणून वागणाऱ्या ज्या गोष्टी असतात, एक स्त्री जे करते ते खऱ्या आयुष्यात मी केलेलं नाही आहे. का खऱ्या आयुष्यात अजून मी आई नसल्यामुळे खूप अवघड होतं ते पोर्ट्रे करणं. आणि अशा वेळेला मला जितू सरांनी खूप छान वाक्य सांगितलं होतं की आई ना ही एक व्यक्ती नाही आहे, एक वृत्ती आहे. तर मला ते इतकं खरं वाटतं की खरंच म्हणजे ती, त्याच्यासाठी मी जन्म दिला कोणाला तरच मी आई होऊ शकते असं नाही आहे. ती वृत्ती आहे, ती माझ्यात असली पाहिजे. आणि ती कुठेतरी होती दडलेली, पण मलाच माहिती नव्हतं. सो ह्या चित्रपटाच्या निमित्तानं मे बी ते मला माझ्या डिरेक्टर आणि सरांकडनं आलं की ह्या भावाला तू अशा पद्धतीने एक्सप्रेस करून दाखवू शकते, तर तू ते तसं कर, ते फिलिंग्स तशा पद्धतीने आले पाहिजे. सो मला असं वाटतं की ती शक्ती असते एक स्त्रीमध्ये, पण ती कशी बाहेर काढायची हे कळत नव्हतं. मे बी मला मी तसं कधी पात्र केलं नाही आहे आई म्हणून खऱ्या आयुष्यात मी हे नाही केलं आहे. तर म्हणून मला असं वाटतं की ते अवघड होतं, खूप जास्त अवघड होतं. पण ती ना शक्ती मला या सिनेमाच्या, म्हणजे मला असं वाटतं जेव्हा जेव्हा मी कॅमेरासमोर गेले ना, मला ती शक्ती कुठून आली मला माहिती नाही. आणि मी ते मला सांगितलेलं तसं तसं मी परफॉर्म करत गेले. तर मला असं वाटतं ही अगेन मी असं म्हणेन, इतके वर्ष मी काम केलं आहे ना, आता ऑलमोस्ट इट्स बीन 15 years. माझी आई कधीच कुठच्याही सेटवर आली नाही. ही पहिली फिल्म होती की आई माझ्याबरोबर 20 दिवस सेटवर होती. सो कुठेतरी ती आईची शक्ती, आईची ताकद आईकडनं आलेलं होतं. ते मला ती मला बघायची परफॉर्म करताना, तो कुठेतरी ना मला ते मिळत गेलं तिच्याकडनं, पण मे बी असेल, आय डोंट नो. तर ती शक्ती कधी यायची, कसं कॅमेरासमोर आल्यावर मी कसं परफॉर्म करायची, मला असं वाटतं ना की म्हणून आहे ना, मला कोण हा प्रश्न विचारताय ना तर मी थोडीशी कन्फ्यूज होती की मी काय उत्तर देऊ. कारण मला असं वाटतं की आजवर तुम्ही कसे कॅरेक्टर्स करता, तुम्ही कसं परफॉर्म करतात हे आपण सांगतो, पण मी ना, मला जेव्हा हे प्रश्न विचार मी खूप शांत होती. मला असं वाटतं की आता ते तुम्ही बघा, कारण मी जे केलंय ते कधीतरी मलाच नाही माहिती की आपण होतं ना असं. आणि माझ्याबरोबर तर खरंच ह्या सिनेमात तर खरंच खूप वेळा असं झालं की ती शक्ती, ती ताकद कुठून आली मला माहिती नाही, आणि मी ते केलं परफॉर्म. पण आता ते ऑडियन्सला माझ्या कितपत आवडतंय ते ठरवणार आहे. सो म्हणून मी थोडीशी शांत आहे की ते तुम्ही बघा आणि तुम्ही ठरवा की तुम्हाला ते कसं वाटलंय. पण आणखीन एक असा प्रश्न मला विचारायचा वाटतो, जेव्हा श्रेयस तळपदे निर्माते असतात तेव्हा, म्हणजे इतरही चित्रपट आपण बघतो, सिनेमाच्या कलाकारांसोबत गप्पा मारतो, पण हे श्रेयस सर असतात, ते प्रमोशनमध्ये असतात, त्यांचं लक्ष असतं, ते सेटवर असतात. हे कशा पद्धतीनं असतं तुमचं जेव्हा त्यांच्यासोबत काम करणं? म्हणजे तुझ्यापासून सुरू कर. नाही, तू म्हणालीस ते अगदी खरं आहे. म्हणजे पूर्ण वेळ ते दीप्ती मॅडम इतकंच काय, त्यांचा लाडका कुत्रा हा सुद्धा सेटवर असतो, आणि आताही तो आहे. तोही त्याची मनोरंजन आमचं करण्याची जबाबदारी, आमचे लाड करण्याची, आमच्या अंगावर धावून जाऊन आम्हाला चाटण्याची जबाबदारी त्याने पण स्वीकारलेली आहे, की ज्याने आम्हाला खूप छान वाटतं. सो म्हणजे गमतीचा भाग सोडला तरी राईट फ्रॉम प्री प्रोडक्शन टू पोस्ट प्रोडक्शन द एंटायर फॅमिली इज इन्वॉल्ड.
मला असं वाटतं की श्रेयस सर स्वतः एक कलाकार म्हणून त्यांनी एवढ्या कलाकृती केल्या आहेत, प्लस या निर्मिती क्षेत्रामध्ये पण ते जेव्हापासून आहेत तेव्हापासून ही त्यांची शिस्त आणि हा त्यांच्यातला चांगुलपणा आहे, ज्यातनं त्यांना या गोष्टी कराव्याशा वाटतात. ते काही कोणाला दाखवायला करत नाहीत. मग ते अगदी सेटवर आलेल्या कलाकाराला तो खाल्लाय का, त्याने जेवलाय का, त्याला वेळेत चहा कॉफी मिळतंय का, पासून ते तो कम्फर्टेबल आहे की नाही संपूर्ण या प्रोसेसमध्ये. म्हणजे आत्ताही या प्रमोशनल ज्या काही आमच्या गोष्टी इंटरव्ह्यूज चालू आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आता दीप्ती मॅम पूर्ण वेळ असतात. अगदी आम्हाला वेळच्या वेळेला जेवण मिळणारी का पासून ते आमच्या जायच्या याच्या सोयीपासून सगळ्या गोष्टींकडे त्यांचं खूप लक्ष असतं. आणि एक कलाकार म्हणून तुम्हाला एवढं महत्त्व मिळाल्यानंतर मग आमच्याकडे काम एवढंच राहतं की आम्ही जे काही काम ऑलरेडी केलेलं आहे या चित्रपटाच्या निमित्तानं त्याबद्दलची माहिती प्रेक्षकांपर्यंत असं तुमच्या माध्यमातून पोहोचवणं. त्यामुळे आमचं काम अत्यंत सोपं केलेलं आहे आणि हा या दोघांमधला चांगुलपणा आहे. आणि म्हणजे त्याला नुसतं थँक्यू म्हणूनही चालणार नाही. म्हणजे हे उलट खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे somebody like मी जेव्हा मी विचार करत असतो की पुढच्या 5-10 वर्षांमध्ये मी कसा असेन किंवा कसा असायला हवा, किंवा माझ्यासारखे इतर कलाकार ज्यांना निर्मिती दिग्दर्शन या क्षेत्रामध्ये किंवा कलाकार म्हणून कसं असायला पाहिजे तुम्ही स्टार पदावर पोहोचल्यावरही, हे फार बघण्यासारखं आणि शिकण्यासारखं आहे दोघांकडून. प्रार्थना? ते एवढा एक्सपिरियन्स आहे ना त्यांना, की मला असं वाटतं की त्यामुळे ना त्यांना माहिती आहे की कोण व्यक्ती का कोण ॲक्टर का स्पॉट दादापासून ते डिरेक्टरपर्यंत सगळ्यांबरोबर कसं वागून त्यांच्याकडनं कसं राहायला पाहिजे आणि सगळ्यांचे स्वभाव आय थिंक त्यांना कळतात. आणि ते इतकं एक्सपिरियन्स आहे, इतकं बघितलं आहे त्यांनी. सो मला असं वाटतं त्यामुळे त्यांना माहिती आहे की कोणाशी कसं काय वागून कसं मी केलं तर ते सगळं व्यवस्थित सुरळीत होईल. तर ते आय थिंक म्हणून मला असं वाटतं की आता जसं मी माझ्याबद्दल सांगितलं पर्सनली, तर मी ॲक्टर म्हणून मला खूप वेळेला कळायचं नाही की मला इथे कसं वागायचं आहे का कसं करायचं आहे का मी काय रिॲक्ट झाली पाहिजे. तर तेव्हा ते प्रोड्युसर नव्हते, तेव्हा ते ॲक्टर म्हणून माझ्या समोर यायचे आणि ते मला सांगायचे की हे असं नाही असं कर. मग मी त्यांना म्हणायचे सर प्लीज मला तुम्ही करून दाखवा, मला नाही कळत आहे. मग ते करून दाखवायचे. काही ठिकाणी जिथे असं वाटायचं की आता गरज इथे प्रोड्युसरची, तर ते प्रोड्युसर म्हणून उभे राहायचे. आता तू बघ ना ते सगळीकडे, म्हणजे मी माझ्या नवऱ्याने पण एक फिल्म प्रोड्यूस केली, पण मी त्याला कधीच इतकं ॲक्टिव्ह बघायचं नाही सेटवर प्रोड्युसर म्हणून. म्हणजे तो अदरवाईज प्रमोशन्सच्या ह्याला तो म्हणायचा तुम्ही तुमचं करा, पण हे सगळीकडे येणं, सगळीकडे आम्ही कसे वागतोय, कसे राहतोय, कसे बोलतोय, आम्ही काय करतो, ह्या सगळ्या गोष्टीवर हे ठेवणं, त्याच्यासाठी आय थिंक तेवढा एक्सपिरियन्स असेल तरच ते होऊ शकतं. आणि तो त्यांच्याकडे आहे म्हणून ते आम्हाला मिळतं. आणि आय थिंक खूप मोठा सपोर्ट आहे, खूप मोठा सपोर्ट आहे. म्हणजे मला असं वाटतं ह्याची गरज आहे खरं तर, आणि त्यामुळे तो सपोर्ट त्यांच्याकडनं मिळतो, विच इज खूप मोठी गोष्ट आणखी आहे. निर्माते मला वाटतं मराठीला असलेच मिळत राहू. पाहिजे, ऑफकोर्स. राजेशजी? मी तर एकांगेपासून आम्ही एकत्र काम करतो. म्हणजे INT उन्मेष, म्हणजे तिथून आम्ही सुरुवात केली. त्यामुळे तो मैत्री असल्यामुळे ज्या वेळेला आम्ही हा सीन जरी करायचो ना, तेव्हा तो मला बाजूला घेऊन क्लॅरिटी किंवा सीनमध्ये काय झालं पाहिजे किंवा ह्या गोष्टीमध्ये त्यांनी खास मला कसं तो सीन झाला पाहिजे, तर कारण ती मैत्री होती आणि आपण सीन कसा चांगला झाला पाहिजे यासाठी त्याचे प्रयत्न असायचे. आणि अजून तू करू शकतो चांगल्या पद्धतीने ह्यासाठी त्याचा जास्त कल असायचा. पण मला मैत्री म्हणून खूप आवडायचं ते की की कारण मी दिसणार आहे ना तिकडे. मग आणि लोकांना आता हे दिसत नाही की श्रेयस तेव्हा इथे बसलेले आहेत, ते काय आपल्याबरोबर आणि अजून त्यांचं कौतुक म्हणजे काय की मी बघितलंय, म्हणजे पोस्टर बॉयच्या वेळेला सुद्धा बाहेर जेव्हा शूट असायचं ना, ते असे खडे कोणाला लागू नये म्हणून ते स्वतः वेचत असायचे की चल आणि हे केलेलं आहे. म्हणजे हे काही मराठी कलाकारांच्या रस्त्यातले खडे उचलले म्हणजे कलाकाराला लागू नये ना म्हणून त्यांनी काळजी घेतली. त्यामुळे आता माझं भाषण संपलं. नाही, तुम्ही चित्रपट 3 जुलैला येतोय मर्दिनी, तो पाहायला या. सगळ्या माय भगिनींना आणि त्यांच्या घरातल्या सर्व कुटुंबियांना विनंती की हा चित्रपट तुमच्यातल्या आमच्यातल्या फक्त स्त्रीमधल्या स्त्रीत्वाला नाही तर पुरुषामधल्याही स्त्रीत्वाला, पुरुषामध्येही असलेल्या उपस्थित असलेल्या आईपणाला, ममत्व जे आहे त्याला कुर्निसात करणारा चित्रपट आहे. तुम्ही चित्रपटगृहात या,
श्रेयस तळपदे जसे आमच्या बरोबर आमच्या पाठी उभे होते, आमच्या सोबत उभे होते, तुमच्या बाजूच्या सीटवर ते कदाचित तुम्हाला दिसू शकते. अरे श्रेयस तळपदे, कारण तेही तुम्हाला भेटायला येतील. कारण फक्त यासाठी तुम्ही चित्रपट मात्र जोरदार चालवा. आले आले तळपदे आले. श्रेयसजी आले. तुम्ही स्टॉप ब्लॉक मध्ये तुमच्या बाजूच्या सीट किती मजा बघ ना किती. बघ, श्रेयस सगळीकडे होता. श्रेयस सगळीकडे होता. तर आता चित्रपट मर्दिनी महिषासुर मर्दिनी श्रेयसजी आले. श्रेयसजी सगळीकडे जातील. ते मराठी चित्रपट मराठी कलाकारांच्या रस्त्यातले खडे तर उचलतातच, परंतु ते वितरक म्हणून इथून पुढे मराठी चित्रपट वितरण करणाऱ्या त्याही लोकांच्या रस्त्यातले काटे उचलतील. आणि माझं कौतुक करतायत की माझी बँड नाही कौतुक खरंच प्रेमाने कौतुक करतोय आम्ही. श्रेयस सरांसमोर मुलाखत करूच आपण, पण हे बघून मला एक जाणवलं की तुम्ही कलाकार त्यांना सेटवर आणण्यासाठी कसे प्रभावित करतात. नाही ते आता नाही बघायला मी मिळालं तुला आम्हाला ते नाही कुठून खरं सांगू आलं. का, एक दिवस तो सेटवर नव्हता ना, मला आठवतंय त्याच्या शूटिंगला तो गेला होता आणि सेटवर काय ते मी लगेच फोन केला, श्रेयस तू नाहीस ना म्हणून मी चिडलो आज. मी तुझ्याऐवजी मी ती धुरा सांभाळतो म्हणा, बरोबर तू कर जितू, मला माहिती आहे तू करशील. आणि आम्ही खेळीमेळीचं सगळं हे जरी असलं ना तरी ना कुठे तो जो ज्याला व्यावसायिकता जी आहे त्याचं प्रोफेशनलिझम जे आहे ना, त्याची चौकट. आता बघ ना, आता काय झालं, हास्य विनोद झाला, त्याचा कोर हा कॉमेडीचा आहे. मला माहिती आहे ना, आम्ही लहान पोरं होतो तेव्हापासून नाही कळणार जाऊ तर तुला नाही कळणार, पण आमचा कोर कॉमेडीचा आहे. पण ते सगळं करत तो कोणी उगाच यशस्वी होत नाही. आणि यशस्वी झाल्यानंतर त्याची इच्छा असती तर वर्षाला 4 चित्रपट चकल्या पाडल्यासारखे पाडले असते त्यांनी. तसं नाही ना केलं. इतक्या वर्षात त्याने, त्याचा हा 4था चित्रपट आहे प्रोड्युसर म्हणून, नाही का राजेश? त्या 4थ्या चित्रपटात पैकी मी असतो चौथ्यामध्ये पण असतो. म्हणजे जवळचा मित्र कोण? 4 चित्रपटात 4 पैकी 3 मध्ये हा. मी पहिल्यांदा नाही मी पण होतो. या वेळेला मात्र मला मोठी भूमिका दिली बरं श्रेयसनं. आणि मला तर हो बापरे, एक मिनिट ब्रो, माझी पण झाली. हो नाही माझं या मुंबई शहरामध्ये माझं स्वतंत्र एकट्याचा पोस्टर लावणारा पहिला निर्माता श्रेयस तळपदे. त्यामध्ये मी विलन होतो, तो हिरो होता. लोक खरं तर सहकलाकाराला पाण्यात पाहतात, पण नाही, त्यानं माझं पहिलं पोस्टर कोणी लावलं तर ते श्रेयसनं लावलंय. हा, तर असं आहे, मोठी गोष्ट आहे. जबरदस्त आहे आमचा मित्र. आता हे तुमच्या पण लक्षात येऊ दे, पत्रकारांच्या आणि प्रेक्षकांच्या. तुम्ही आता जबरदस्त सपोर्ट करा त्याला. यस, म्हणूनच आम्ही आज तुमची मुलाखत घेण्यासाठी आलेलो आहोत. मर्दिनी बद्दल तुम्ही इतकं छान भरभरून बोलतो, त्यामुळे उत्सुकता आणखी वाढली. ट्रेलर बघितल्यानंतर ती आणखी वाढेल आणि जेव्हा चित्रपट बघतील प्रेक्षक प्रतिक्रिया देतीलच. खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. थँक्यू सो मच. 3 जुलैला जवळच्या चित्रपटगृहात मर्दिनी पाहायला विसरू नका कुटुंबासोबत.